झाली तेव्हापासून चांगल्या चांगल्या खेळाडूंची माहिती मिळाली आणि माझं जरी सांगायचं झालं तरी मी देखील भरपूर वर्ष समालोचन करतो. मात्र जेव्हा जेव्हा यूट्यूबचं झालं तेव्हापासून माझ्या देखील समालोचनामध्ये भरपूर परिवर्तन झालं आहे. तर वाईटने इथं सुरुवात झाली. गावदेवी लखासती मोगरपाडा आणि जय बजरंग स्पोर्ट्स ओला या दोन संघामध्ये हा सामना टॉस जिंकला होता. इथे गावदेवी लखासती मोगरपाडा या संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. प्रज्ञेश येतोय ज्याने मागच्या सामन्यामध्ये अक्षरशः गाजवलं, धुमाकूल घातला होता चौकार षटकारांचा आणि तोच फलंदाज स्ट्रायकिंग याला बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा तसाच पवित्र घेतला होता जसा मागच्या सामन्यामध्ये त्यांनी घेतला होता. आता मात्र ऑफ ड्राईव्ह केलं इथे कव्हर क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय आणि सिंगलने इथे स्वतःचं खातं उघडतोय फलंदाज प्रज्ञेश. अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या बाजूचं क्रिकेट आता तुम्ही इकडेच राहता आणि बरंचसं क्रिकेट तुम्ही इकडचं पाहता. आजचं टॅलेंट आणि मागच्या काही वर्षापूर्वीचं टॅलेंट यामध्ये किती फरक पडलाय? पहिलं जसं मागच्या सामन्यामध्ये तुम्ही उल्लेख केला एम-आरचा बॉल होता. जेव्हा शेवटच्या 6 बॉलमध्ये 2 धावांची तरी गरज होती तरी देखील त्या झाल्याने मी देखील कित्येक वेळा त्या पाहिल्यात. मात्र आता जर पाहिलं तर शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. चौकार षटकारच जास्तीत जास्त इथं मारण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. कारण जास्तीत जास्त धावा आल्या तर प्रेशर येतोय आणि त्याचमुळे पहिल्याचं क्रिकेट आणि आत्ताच्या क्रिकेटमध्ये भरपूर फरक आहे. कारण पहिल्याचं क्रिकेट जर पाहिलं तर सिंगल डबलला जास्त जोर होता आणि आता मात्र चौकार षटकार इथं प्रत्येक वेळेस आपल्याला पाहायला मिळतात. तर स्कोअरबोर्डवर धावसंख्या आहे ती फक्त 3. 2 बॉलचा खेळ संपलाय. प्रज्ञेश आहे स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करणार. अपेक्षा तर भरपूर असते प्रज्ञेश याच्यावर कारण मागच्या सामन्यामध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली. तो फॉर्ममध्ये आहेत. आता थोडीशी मिसफील्ड झाली. क्षेत्ररक्षणामध्ये अभाव झाला. गचाल क्षेत्ररक्षण म्हटलं जाईल आणि या 2 धावा इथे पूर्ण करते फलंदाज प्रज्ञेश. इथे अजून एक गोष्ट लक्षात येते, प्रज्ञेश जरी बॅटिंग करत असला तरी मिलिंदचं मी कौतुक करेन. आज जर बघितलं तर लिजंड खेळाडू आहेत. 40+ मास्टरमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करतात. मात्र प्रज्ञेशला जो सपोर्ट पाहिजे कारण त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याकडे त्यांचा होर आहे आणि ही गोष्ट नक्कीच सुखावह दिसते. मिलिंदचा विचार केला तर मिलिंद सुद्धा एक बरोबर जर पाहिलं तर आक्रमकता देखील त्याच्याकडे आहे आणि त्याचा फायदा निश्चितच होईल आणि या मॅचमध्ये ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर बघायचं अतिरिक्त बाउन्स इथे आहे आणि अंपायर आम्हाला कळवतात का हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रनच्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती बिनगडी बाद 6 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. भावेश गोलंदाजी ट्रॅकवर. जय बजरंग ओला आणि गावदेवी लखासती मोगरपाडा या 2 संघामध्ये आपल्याला या आजच्या दिवसातील शेवटचा सामना बक्षीस पात्र मध्ये जाण्यासाठी ही महत्त्वपूर्ण लढत आहे. ऑफ ऑन ड्राईव्ह केला इथे मिडॉनवरून बॉल जातोय. इथे खराब फिल्डिंग होते. एक सिंगल त्याचा कन्वर्ट डबल नाही हो झाला इथे. फायदा उचलला इथे फलंदाज प्रज्ञेश याने. 2 धावा येतात या बॉलवर. 2च्या मदतीने स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 8 धावा. थोडासा नाराज दिसला आपल्याला विकेट किपर जर पाहिलं तर विनायक पाटील आपल्या खेळाडूंवर कारण जिथे 1 धाव होती तिथं 2 धावामध्ये कन्वर्ट झालं आणि कुठेतरी त्याचं प्रेशर नक्कीच गोलंदाजावर देखील येते. 5वा बॉल टाकण्यासाठी तयार. चेंज ऑफ गती कमी केली होती ऑन साईडला लॉंग ऑनमध्ये सिमेरेशीच्या लगत झेल टिपला गेला आणि अशा प्रकारे जो इन्फॉर्म बॅट्समन होता त्याच्या मागच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती प्रज्ञेश तो मात्र या मॅचमध्ये स्वस्तामध्ये परततोय. पहिल्या विकेटचा बदल थँक्यू. इथे जर बघितलं पहिला धक्का लवकर क्विक टाइम मध्ये बसलाय. प्रज्ञेशच्या मैदानात असणं गरजेचं होतं. मात्र हा स्ट्रोक जर बघितला तर तितकासा पॉवरफुल नव्हता आणि ते अतिशय चांगला झेल वैभवने टिपलाय. ओव्हर टू यू. पुन्हा एकदा LBW फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलाय गोलंदाज भावेश याने. या षटकामध्ये दुसरं विकेट इथे येतोय. 5व्या बॉलवर फलंदाज प्रज्ञेश बाद झाला आणि लगेच दुसऱ्याच बॉलवर इथं फलंदाज स्वप्नील बाद झालाय.
तर अतिशय चांगला ॲक्शन पॅक देखील दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र उद्याचा चार्ट आमच्यापर्यंत नाहीये. तो चार्ट लवकर दिला तर बरं होईल, कारण निश्चितच आमच्या प्रेक्षकांपर्यंत तो चार्ट आम्ही देऊ शकतो. उद्या तुम्हाला कदाचित MCCA हा संघ दिसेल का, की परवा? परवा आहे. ओके. तर उद्याचा हाफ कुठला असेल? थोड्याच वेळात शेजाद शेख ही आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. या वेळेला जर बघितला तर बॅकवर्डला जाऊन स्ट्रोक कंप्लीट केलाय. जागा बनवली स्ट्रोक साठी. आलाय कव्हर पॉइंटच्या गॅप मध्ये चौकार. कडे 4 धावा आणि त्यानंतर कमबॅक केलं इथं नरेंद्र भारती. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करतोय. स्कोअर कार्डवर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 12 धावा. पुढचा बॉल बॅकफुटवर जाऊन ऑफसाईडला कट करायचा होता. इथं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॉलर एंडकडे. यष्ट्यांचा वेध घेताना वेध किती चांगला आहे हे पाहायला मिळाला गोलंदाज नरेंद्र भारती याच्याकडनं. तिसरा धक्का बसलाय जय बजरंग स्पोर्ट्स ओला संघाला. नितीन वैद्य येतोय ॲज अ बॉलर म्हणून. नेहमीच चांगली भूमिका राहते फलंदाज नितीन वैद्य याची. आणि आता मात्र इथं बॅट्समन म्हणून त्याची काय कामगिरी असेल. ऑफ ड्राईव्ह केले तर लॉंग ऑफमध्ये बॉल जातोय. एक सिंगलवर समाधान मानावं लागेल, कारण भविष्य आहे तिथे. एकाच्या पेक्षा काहीच नाही. एक सिंगलने इथे नितीन वैद्य आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या 13. 2 नवीन फलंदाज आहेत तिथे. प्रज्ञेश बाद झाला, त्याच्यानंतर मिलिंद बाद झाला आणि त्याच्यानंतर स्वप्नील. हे 3 फलंदाज तंबूचे आश्रय आहेत. प्रथम फलंदाज बाद झाला, धावसंख्या होती 8. दुसऱ्या फलंदाज बाद झाला, टीमची धावसंख्या होती 8. आणि तिसऱ्या फलंदाज बाद झाला, संघाची धावसंख्या होती 12. आणि आत्ता संघाची धावसंख्या आहे 13. दुसरा ओव्हर चालू आहे. दुसऱ्या ओव्हरमधला जर पाहिलं तर 5वा बॉल टाकण्यासाठी नरेंद्र गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. येथे वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. दिनेश चुकी करणार नाही, कारण एक चाणक्य खेळाडू आहे आणि त्याच्या हातामध्ये हा जल स्थिरावला गेला. अशा प्रकारे चौथा धक्का बसलाय जय बजरंग ओला संघाला आणि संघाची धावसंख्या 13. गावदेवी स्पोर्ट्स गावदेवी लखासती मोगरपाडा या संघाचं लाईन नंबर अटॅक अतिशय चांगलं आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये देखील नरिश स्पोर्ट्स विरुद्ध खेळत असताना 4 षटकामध्ये फक्त 22 धावांवर त्या संघाला रोखलं होतं. आणि आता देखील तीच परिस्थिती जाणवते. ऑन साईडला फटका चांगला, टायमिंग जुळलंय का ते पाहावं लागेल. डीपला फिल्डर सेट आहे तिथे आणि त्याच्या हातामध्ये हा झेल स्थिरावला गेला. कनेक्टिंग झेल एका खेळाडूच्या हातातून तो सुटला होता आणि लगेच दुसऱ्या भावेशनी तो झेल टिपला गेला. आणि अशा प्रकारे 5वा धक्का जय बजरंग ओला या संघाला.
तर निश्चितच त्याच्यासाठी एक बंद पाकिट असतं. कारण एक काळ होता, राईचे दोन जुडवा बंधू राम राऊत आणि श्याम राऊत, दुर्दैवाने आज ते दोघंही अस्तित्वात नाही आहेत आणि निश्चितच त्यांचं निधन झालंय. मात्र त्यांच्याकडून एक खास प्राईज असायचं कनेक्टिंग जेलसाठी. इथे मात्र निश्चितच नितेश आणि भावेशनं अतिशय चांगला प्रयत्न केलाय आणि इथे अजून एक गडी बाद झालाय. निम्मा संघ गारच झालाय सुनील भाऊ. म्हणजे या मॅच मध्ये जो रिदम पाहिजे ना, आपण बघतोय सातत्याने हा तिसरा सामना खेळतोय, तो म्हणजे एकूणच मोगरपाड्याचा संघ. त्यामुळे मॅचचा एक रिदम असतो, तो रिदम किती इम्पॉर्टंट. कारण आज सकाळी वर्चस्व गाजवलं आपण बघतो ओळा टीमनं, मात्र त्यानंतर एक भरपूर मोठा गॅप पडला. कारण निश्चितच ते विश्रांती घेत होते. सकाळचं सत्र त्यांनी गाजवलं असल्यामुळे निश्चितच ती विश्रांती जरुरीची होती. मात्र कुठेतरी या पर्टिक्युलर मॅच मध्ये येताना तो त्यांचा रिदम बिघडलाय आणि तो रिदम पकडलाय ते म्हणजे मोगरपाडा टीमनं. काय म्हणाल तुम्ही? दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर सुरुवात चौकाराने झाली होती आणि त्यानंतर मात्र नरेंद्रने चांगली इथे बॉलिंग पेश केली आपल्या टीमसाठी. शेवटचे 2 बॉलवर 2 धक्के त्यांनी दिलेत आणि आपण पाहिलं तर येणारा प्रत्येक फलंदाज इथं मोठा फटका खेळण्याच्या मोहामध्ये अडकला गेला. कारण जो टेनिस क्रिकेटचा जो बेसिक आहे सिंगल डबल, जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही तेव्हा सिंगल आणि डबल लक्ष केंद्रित गरजेचं असतं. कारण शॉर्ट टर्म क्रिकेट आपण पाहतोय आणि इथे काय झालं, येणारा प्रत्येक फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे इथे निम्मा संघ म्हणजेच 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत आणि संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत आहे ती 14. चंद्रशेखर येतोय नवीन बॅट्समन स्ट्रायकिंग एडला बॅटिंग करण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला नितीन वैद्य खेळतो वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. चंद्रशेखर, मगाशी नावाचा उल्लेख केला तुम्ही या खेळाडूबद्दल, एक लेजंड प्लेयर आहे आणि त्याच्या बॅटमधून येतो सिंगल. सिंगलच्या बरोबरीने टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 15 धावा. नितीन वैद्यला चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण जर पाहिलं तर समोर बॉलिंग लाईनअप तर अतिशय चांगली आहे. गावदेवी लखासती आहे मोगरपाडा या संघाची आणि बॅटिंग लाईनअप देखील आहे. म्हणजे 4 षटकांच्या मॅचमध्ये कमीत कमी 40 धावसंख्या जर तुम्ही उभारली ना, तर एक मॅचला रंगत निर्माण होईल. आता त्या अगोदरचं बॉलिंग मार्कवर वैभव आहे, ज्याने 2 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 बॉल खर्च केले. शॉर्ट बॉल होता, असं वाटलं होतं का हा बॉल स्मिसीच्या पलीकडे पाठवून देईल नितीन वैद्य. मात्र चेंडू पडल्याच्या नंतर थोडंसं वलन घेतला, बाहेर निघाला बॉल आणि त्याचमुळे यष्टीरक्षक विनायकच्या हातामध्ये हा स्थिरावला गेला. स्कोअर कार्डवर धावसंख्येवर नजर मारली तर फक्त आहेत धावा 15 बॉलचा खेळ संपलाय. 4 षटकांची लढत आहे आणि दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेचा सामना. कारण या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो जाईल बक्षीस पात्र फेरीमध्ये. आजचा हा दुसरा दिवस ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, एष्ट्या पायांचा वेध घेतला, एक सिंगल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे गरज आवश्यकता होती का चंद्रशेखर या खेळाडूला? कारण इथे धोका पत्कारला होता दुसरी धाव घेण्याचा आणि तो त्याच्या बॅटमधून निश्चितच 1-2 मोठे फटके येऊ शकले असते एवढी क्षमता होती. मात्र एखादा चुकीचा निर्णय इथे घेतला आणि त्याच थोडीशी हाराकिरी जास्त होते इथे. हा शेवटचा महत्वपूर्ण सामना आहे. मात्र इथे अजूनपर्यंत जर विचार केला तर निश्चितच जय बजरंग स्पोर्ट्स ओळा संघ पूर्णपणे बॅकफुटवर 6 गडी बाद झालेत आणि हाच मोठा ड्रॉबॅक आहे. ओ दॅट्स अ व्हेरी फाईन डिलिव्हरी. काय गोलंदाजी आहे इथे. कौतुक करीन ना ते म्हणजे गोलंदाज तो म्हणजे वैभवचं. कारण व्हेरिएशन बघा किती अप्रतिमरित्या दाखवलंय. मगाचा जो चेंडू आपण नितीनला टाकलेला पाहिला त्यामध्ये पेस होता, त्यामध्ये बाउन्स होता आणि हा चेंडू पामच्या मागून टाकलेली डिलिव्हरी. त्यामुळे विविधता जबरदस्त आहे. आजची मुलं सरप्राईज करतायत. एकूणच या चेंडूचा वापर, या हेवी चेंडूचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने करताना दिसत आहेत. व्हेरी गुड बॉलिंग. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे. हा चांगला स्ट्रोक काय, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणती चूक होणार नाहीये. अजून एक धक्का बसेल तो म्हणजे टीम जय बजरंग स्पोर्ट्स ओळा संघाला.
दाखवावं लागेल. रोशन ठाकूर मगाशी त्यांनी सांगितलं की आमचा संघ अतिशय चांगल्या तयारीत आहे, ती तयारी दिसलं नाही. मात्र त्याने जर षटकार ठोकला तर 500 रुपये आशिष पाटील यांच्या मार्फत देण्यात येतील. मात्र रोशनला स्ट्राईकवर यावं लागेल, कारण हे षटक जर बघितलं आपण बघतोय आता चौथं षटक सुरू झालंय सनीच्या रूपानं. सनीनं मागच्या एकूणच मॅच मध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. आणि हेलिकॉप्टर शॉट जर षटकार त्याने ठोकला तर तब्बल 5,000 रुपये देण्यात येतील. डिमांड वाढलंय. कमॉन रोशन. एक अतिशय चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. सनी वर्सेस नितीन वैद्य. यावेळेला जर बघितला तर निश्चितच हा चेंडू आउटसाइड डॉप लेग स्टंप आहे. वाईटचा इशारा होतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचते या 17 या आकड्यावर. सुनील भाऊ, इथून जर पुढे विचार केला तर आता 40चे वेध कदाचित कमी दिसत आहेत. मात्र तिच्या पलीकडे धावसंख्या जाणं गरजेचं आहे, कारण ही जी वेळ आहे ती थोडीशी नक्कीच शांत होत चालली आहे. आणि असं असताना धावसंख्येला आळा घातलाय तो म्हणजे मोगरपाडा टीमनं. यावेळेला स्ट्रोक मध्ये पॉवर नाहीये. हा झेल होणार. झेल ऍक्च्युली कोणाचा होता, मात्र घेतला कुणी, हा देखील इथे प्रकार दिसतोय. एनिवे फलंदाज इथे बाद होतोय, ही गोष्ट नक्कीच चांगली म्हणावी लागेल. ची वेगळी, त्यानंतर इयर 2000 सुरू झालं आणि नंतर एका वेगळ्या म्युझिकला सुरुवात झाली. मात्र वळूया या सामन्याकडे. 8 गडी बाद झालेत. 4 षटकांचा सामना, 8 गडी बाद झालेत. यावरून तुम्ही डॉमिनन्स लेवल नक्कीच समजू शकता. ती म्हणजे मोगरपाडा टीमची. सातत्य दाखवले त्यांनी गोलंदाजीमध्ये, सातत्य दाखवले त्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये, आणि म्हणूनच आतापर्यंत या संपूर्ण सामन्यावर वर्चस्व आहे मोगरपाडा टीमचा. यावेळेला स्टायलिश फटका बघायला मिळतोय. क्रमांक 10चा खेळाडू आलाय. एक धाव कंप्लीट केलाय. स्ट्राईक मिळालाय रोशनला. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. एक षटकार. हेलिकॉप्टर 6 जर मारली तर 5,000 रुपये आहेत. असाच षटकार मारला तरी सुद्धा 500 रुपये आहेत. कोण सांगतंय? ते म्हणजे आशिष पाटील. सातत्याने मोठी प्राइजेस आहेत. मात्र रोशनला दाखवावं लागेल की येस, आय एम द कॅप्टन. यावेळेला संधी होती, मात्र निश्चितच हा फटका चुकलाय. एक धाव तिथे मिळते. स्लाइटली बॅटची लागलाय, मात्र योग्य फटका नव्हता. फुलटॉस डिलिव्हरी होती, एलिव्हेट करू शकले असते, मात्र कुठेतरी त्याचा हँड आय कोऑर्डिनेशन कमी पडतंय. चेंडू मात्र तिथे एक धाव देऊन जातोय. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावा झाल्यात त्या 19. सनी टू प्रणय. लॉफ्ट करायला गेले. फलंदाजी ते बाद होणार. 9वा धक्का बसतोय. एकूणच चेंडूंकडे लक्ष घातलं तर शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मात्र धावा किती होणार, किती धावा विजयासाठी येणार, या गोष्टी आता पाहाव्या लागतील. मात्र काय कंट्रोल आहे मोगरपाडा टीमचा. आणि मधल्या काळात जी माहिती शेजारनं दिली मोगरपाडा टीमसाठी की एक वेळ अशी होती की मोगरपाडा संघ जिंकत नव्हता, मात्र त्यांनी नंतर एक चांगला संघ बांधलाय. आणि आज जर बघितलं मागच्या काही वर्षात सातत्याने एक तरी ट्रॉफी आपल्याकडे असलीच पाहिजे. प्रत्येक वेळेला ते सातत्याने जिंकत आहेत. याचं कारण टीमवर्क आहे, अफलातून गोलंदाज आहेत आणि चांगलं कोऑर्डिनेशन आहे. आणि ते कोऑर्डिनेशन इथून या मालिकेत देखील दिसून आलंय. दॅट्स अ ब्युटी, दॅट्स अ ब्युटी. वेगवान डिलिव्हरी, काय जबरदस्त ऍक्शन आहे.
एक वेगवान गोलंदाजी. मुश्ताक अहमदची आठवण झाली, लेग ब्रेक गोलंदाज पाकिस्तानचा. मात्र तो स्लो चेंडू टाकायचा, फिरकी गोलंदाज होता. मात्र यावेळेला निश्चितच इथे सनीकडे बघितलं तर त्याचं सर्कल जबरदस्त वेगाने फिरतंय. शेवटचा चेंडू या 19 इनिंग मधील. फुलपिच डिलिव्हरी आहे, जास्त धावा मिळणार नाहीयेत. एक धाव कंप्लीट झाले. रोशन दुसऱ्या धावेसाठी येणार का? जबरदस्त वेगाने धाव घेतले, त्यांनी 2 धावा पूर्ण केले. चांगली कमिटमेंट इथे कॅप्टनची. या 2 धावाने संघाची धाव संख्या पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचते 21 वर. लक्ष असेल फक्त 22 धावांचं. मात्र सुनील भाऊ या एका डावामध्ये दिसून आलंय की वर्चस्व आहे एकूणच मोगरपाडा टीमचा. काय म्हणाल? मुगरपाडा संघाचा जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये देखील नरेश स्पोर्ट्स या संघाला, या बलाढ्य संघाला जर पाहिलं तर 22 धावांवर रोखलं होतं आणि आज या शेवटच्या मॅचमध्ये देखील तीच परिस्थिती उद्भवली. हे जर पाहिलं तर जय बजरंग स्पोर्ट्स ओला या संघाला देखील इथे 21 धावांवर रोखलं आहे. म्हणजे याचाच अर्थ लाईन ऑफ अटॅक बॉलिंग हे चांगलं आहे, कारण भावेश याने पहिल्या षटकामध्ये 8 धावा 2 गडी बाद, त्याच्यानंतर नरेंद्र यांनी 3 धावा 2 गडी बाद ओव्हरमध्ये संकेत पाटिल और स्वीट वॉइस ऑफ कासर वडवली सुनील भोईर सर, आपने सुनी इन दोनों की आवाज. कॉम्बिनेशन बहुत बढ़िया था, एक दूसरे के साथ बहुत बढ़िया कमेंट्री इन्होंने पेश की. बिल्कुल आज के दिन यस सर. लक्ष्य की अगर बात करें तो जय बजरंग स्पोर्ट्स ओला टीम ने बनाए हैं 21 रन और 22 रनों की चुनौती यहां पर दी है 4 ओवरों में. अब देखने वाली बात ये रहेगी ये लक्ष्य किस तरीके से, किस अंदाज में यहां पर गांव देवी लका सतिया स्पोर्ट्स मुगरपाड़ा टीम इस लक्ष्य को पार करने में सक्षम और कामयाब हो पाती है या फिर इन पर अंकुश लगाया जाता है. क्योंकि ओला टीम के पास भी नितिन एक डेंजर गेंदबाज मौजूद हैं. ये मैच का रुख बदल सकते हैं. मैं रिक्वेस्ट करूंगा माननीय श्री राहुल जी भोईर साहब, मुगरपाड़ा आपको आना है मंच पर. आपका हार्दिक स्वागत है. योगाभाव एमसीसी चषक, योगाभाव एमसीसी स्पोर्ट्स प्रेजेंट यस श्रद्धांजलि चषक में आपका हार्दिक हार्दिक स्वागत. चलिए मैच की शुरुआत होने जा रही है. सलामी बल्लेबाजी की जोड़ी विकेटों के बीच में नजर आती हुई. एक तरफ की कमान संभालेंगे बल्लेबाज नॉडी तो दूसरी तरफ पिंटर. इस बार ये अच्छी गेंद थी. दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी. नो डाउट इनर एज लगा था. भाग्यशाली रहे, रोशन ने यहां पर जीवन दान दिया है बल्लेबाज नॉडी को. यस डेंजर बैट्समैन है. इनकी अगर बात करें नरेंद्र भारती, इनके पास वेरिएशन है, टैलेंट है, स्ट्रोक खेलने की 360 डिग्री में काबिलियत है. लेकिन इस वक्त रनों की काफी ज्यादा दरकार होगी. लक्ष्य 22 रन. इस बार देखिए प्रहार किया है, गेंदबाज पे अत्याचार किया है, गेंद को डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के पार किया है, 6 रनों के लिए फरार किया है. व्हाट अ हिट.
बात है, बहुत बढ़िया, बिल्कुल। नेक्स्ट बॉल लेकर आए हैं फिर से एक बार। इस बार देखिए एक और बड़ा हिट, ओहो, ये खेल दिया है लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ। 6 यस, 6 रन के लिए। क्या बात है, सुनील भोईर साहब भी डबल ड्यूटी पर। नेक्स्ट बॉल, इस बार चलिए होगा बेड़ा पार, यह है कमाल का षटकार। 6 रन, 3 बॉल 3 6। ये नितिन है। रोशन, आपने कैच छोड़कर ऑपोजिट टीम को रोशन कर दिया है। आप अगर कैच पकड़ लेते तो शायद ये दृश्य नहीं होता। चलिए कैप्टन है, कोई बात नहीं, कभी कभार गलती होती है, लेकिन ये गलती इतनी महंगी साबित हो रही है कि हाथों से ट्रॉफी छूट जाएगी। इस बार खेल दिया है गेंद को, एक और बड़ा हिट, और इस हिट के साथ